नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशनमध्ये आपण रोजच्या वापरातल्या इंग्रजी वाक्यरचना कशा बनवायच्या हेच आपण आज या सेशनमधून शिकणार आहोत. तर पहा मित्रांनो, मला एक जणांनी कमेंट केली होती, त्याची तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते कमेंट, की त्यांनी सांगितले की प्रिपोजिशनवर एक लेक्चर बनवा. पहा, मी आज तुम्हाला प्रिपोजिशन्स कसे वापरायचे, त्यांचा वापर कसा करायचा हेच आज तुम्हाला मी या सेशनमध्ये शिकवणार आहे. बघा, हे प्रिपोजिशन दिसतं खूप सोपे, राईट. ज्यावेळेस आपण ह्याचा वाक्यरचना बनवतो, आपण थोडं गडबडतो की ह्याच्या कशा बनवायच्या वाक्यरचना, ह्याचा वापर कसा करायचा, राईट. बघा, आपण एक वाक्य घेऊ, त्यानुसार मग त्याला बनवण्याचा प्रयत्न करू. बघा, मी जातो. बघा, हे प्रथम समजण्यासाठी तुम्हाला पहिले काय काळ आणि हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच कॅन, कुड, शुड हे जे सगळे सत्र आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कसं? मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी, तेव्हाच तुम्हाला ह्या वाक्यरचना जमतील. आता ह्यांचा वापर बघा खूप सोपा आहे, पण आपण गडबडतो काय की त्यांचा अर्थ माहित नसल्यामुळे. बघा, तुमच्या आता लक्षात येऊन जाईल. यासाठी तुम्हाला काळ माहिती असणं गरजेचे आहे. त्यासाठी माझा एक चॅनल आहे, अतुल सर. बघा, लिहून देतो, नोट डाऊन करा. त्या चॅनलवर जावा, अतुल सर इंग्लिश क्लास. ह्याच्यावर फक्त ग्रामरचे रिलेटेडच तुम्हाला व्हिडिओ भेटतील. म्हणजे ऑल टेन्सेस आहेत. प्रत्येक लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट घेतलेला आहे, ना की सगळे कन्सेप्ट एकाच लेक्चरमध्ये, असं नाही, सेपरेटली. ओके, पहा, तुमचा कुठलाही व्हिडिओ पहा, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एकदम इन डिटेल्स मध्ये टीच केलेला आहे तिथं. बघा, यासाठी तुमचे काळ महत्वाचे किंवा तुमचे हेल्पिंग वर्ब्स, त्यांचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह, हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे, तरच या तुम्हाला वाक्यरचना पुढे बनवता येतील. नाहीतर मग तुम्हाला जमणार नाही. आता ही जी वाक्यरचना बघा, आता ही आपण मोठी मोठी कशी बनवणार. बघा, आता हे वाक्य आधी समजायचे कुठल्या काळातले. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्यरचना कशी असते की मी जातो, मी खातो, मी बसतो, मी उठतो, मी शिकतो. ही काय झाली तुमची एकदम छोटी वाक्यरचना, बरोबर. आता हिला आपल्याला मोठं करत जायचंय. कसं? ही मोठी वाक्यरचना बनवायची एकदम आपल्याला. मग त्यासाठी तुमचं पण थोडंसं नॉलेज पाहिजे ना, राईट. तुम्ही माझ्या नॉलेजने किती दिवस चालणार, मग त्यासाठी तुम्हाला पण थोडंसं प्रॅक्टिस किंवा सराव करावा लागणार आहे. बघा, आता मी हा जातो शब्द आहे ना, इथं ठेवतो शेवटी. बघा, जातो. बघा, मी जातो, किती फरक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फील करायचंय. बघा, मी कुठं जातोय, एकदम सोपी वाक्यरचना घेतोय. मी कुठं जातोय, गावाला जातोय, बरोबर. मग इथं काय करणार, आता इंग्लिशमध्ये, आधी मराठीत घेऊ. बर, ही मराठीची वाक्यरचना, हिला इंग्लिशमध्ये कसं बनवणार. बघा, आय गो टू विलेज. का आय गो म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी जातो. आता मी कुठं जातोय, गावाला. काय म्हणजेच विलेज. लक्षात. आता प्रिपोजिशन म्हणजे काय हे आधी समजून घ्या, की शब्दयोगी अव्यय, बरोबर. शब्दयोगी अव्यय काय करतात की शब्दांना जोडतात. बघा, आता हा एक शब्दाची जात आहे, हा एक शब्दाची जात आहे, ह्याला कशाने जोडले, टू. म्हणजेच हे काय झालं तुमचं प्रिपोजिशन, म्हणजेच शब्दयोगी अव्यय. म्हणजे हे जे आहेत सगळे काय तुमचे शब्दयोगी अव्यय, हे काय करतात, शब्दांना जोडतात. तसंच वाक्यांना जोडणारे कंजंक्शन ते वेगळे आहे. ओके, लक्षात घ्या दोन्हीमधला फरक. आता काय की मी गावाला जातो. बघा, मी गावाला जातो, तरी वाक्य तुमचं कम्प्लीट आहे, बरोबर. आता पुढं, किती वाजता जाता. बघा, तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की हा जो भाग आहे ह्याला कधी ब्रेक नाही करायचा. काय, ह्याला कधी ब्रेक नाही करायचा. आय गो टू विलेज. किती वाजता जाता तुम्ही, ऍट 7 o'clock. म्हणजेच बघा, मी गावाला 7 वाजता. बघा, बारकीने लक्ष घ्या, मी गावाला 7 वाजता जातो. बघा, आय गो टू विलेज ऍट 7 o'clock.
आता ही वाक्यरचना तुम्ही इथे घेऊ शकता. आय गो ऍट 7 o'clock टू विलेज. चालतं थोडं बहुत, ओके. पण आय गो टू विलेज लक्षात ठेवायचं, गो नंतर नेहमी तुम्हाला काय घ्यायचंय, टी. जर ह्याच्या ठिकाणी दुसरं वर्ब असतं तर हे इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही. ओके. आता आय गो टू विलेज ऍट 7 o'clock. कधी जाताय तुम्ही? बघा टू वापरलं. टूचा अर्थ काय होतो? ला. ऍटचा अर्थ काय की तुम्हाला वेळ दाखवण्यासाठी किंवा ठिकाण दाखवण्यासाठी वापरायचंय. म्हणजे बघा मी कुठं थांबलोय? शाळेच्या इथं. म्हणजेच आय स्टॉप ऍट स्कूल, म्हणजे मी शाळेच्या इथं थांबलोय, आहे की नाही. आता इथं आपण हे काय वापरले? वेळेच्या संदर्भात वापरले. आता इथं टूचा अर्थ काय झालाय? ला. म्हणजे काय? मी गावाला. आणि वेळ दाखवायची असेल तर ऍट. बघा कोणासोबत जातोय? फॅमिली. म्हणजे काय? सोबत. नंतर काय त्याचा अर्थ होतो? बरोबर. च्या बरोबर किंवा च्या सोबत किंवा मराठीमध्ये च्या संघ, जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने. म्हणजेच बघा विथ फॅमिली. बघा कुटुंबासोबत. बघा मी गावाला 7 वाजता कुटुंबासोबत जातो. बघा आय गो टू विलेज ऍट 7 o'clock विथ फॅमिली. आता आय गो टू विलेज विथ फॅमिली ऍट 7 o'clock असे करू शकता, काही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला हा जो बेस आहे हा ब्रेक नाही करायचा. मग त्यासाठी तुम्हाला काळ कम्प्लिटली तुम्हाला आलेच पाहिजे. त्याचं मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्हीमध्ये कन्सेप्ट तुमचे क्लिअरच असले पाहिजे, तरच तुम्हाला हे जमणार. नाहीतर मग तुम्ही आयुष्यभर इकडं तिकडं फिरत राहणार. कारण की जसं आपल्यावर ब्रिटिशर लोकांनी रूल केलंय तसं तुमच्यावर कोणीतरी रूल करणार. बघा ही आपल्याला देणगी आहे. कुठली देणगी म्हणता येणार नाही, आपण श्राप म्हणू ह्याला. कारण की आपली मातृभाषा कुठली आहे? मराठी. आपल्याला मराठीच पहिली आपली मातृभाषा, नंतर ही इंग्रजी. इंग्रजीला आपण काय करायचं? फक्त कामासाठी वापरायचं आणि हाय तसं ठेवून द्यायचं. ओके. बघा तुम्ही जॉबसाठी गेले तर तिथे तुम्हाला मराठी नाही इंग्लिश बोलणार, हे की नाही. मग तेवढ्यापुरती तिथं बोला तुम्ही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये असाल, दैनंदिन जीवनामध्ये, यू यूज युअर मराठी. ओके. कारण की आपण मराठी आहोत, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. आता 15 ऑगस्ट येत आहे. 15 ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण ब्रिटिशर्स लोकांकडनं आपण आपलं स्वातंत्र्य घेतलं, पदरात पाडून घेतलं. ओके. त्यासाठी भरपूर लोकांनी बलिदान केलेलं. त्यांना थोडंसं आठवण करून नमन करा. बरं आपण वाक्यरचनांकडे येऊ. बघा विथ फॅमिली. आता कशाने जाताय तुम्ही? ट्रेन, प्लेन, हे की नाही. म्हणजे बघा इथं बायचा अर्थ काय होतो? ने. पण बाय कधी वापरायचं? ज्यावेळेस तुम्ही बसने म्हणजे कुठल्याही व्हेकल्सने जाताय त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय? बाय. आता बाय बघा मी बाय बस करतो, हे की नाही. इथं काय बसने. बघा मी गावाला 7 वाजता कुटुंबासोबत बसने जातो. पण बघा मी हा कन्सेप्ट ब्रेक केलाय का? नाही. आता तुम्ही इथं ब्रेक करू शकता. आय गो टू विलेज बाय बस विथ फॅमिली ऍट 7 o'clock असे बोलू शकता. ह्याच्या तिन्हीमध्ये तुम्ही कसंही करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमची वाक्यरचना एकदम करेक्टच येणार आहे. पण हा जो बेस आहे सुरुवातीचा तो ब्रेक नका करू. ओके. त्याच्यानंतर बघा आय गो टू विलेज ऍट 7 o'clock विथ फॅमिली बाय बस. म्हणजे मी बसने 7 वाजता कुटुंबासोबत बसने गावाला जातो. आलं लक्षात? आता इथं हे जे आहे टू वगैरे वापरलेलं आपण बघा ऍट, लक्षात आलं तुमच्या? हे काय करतात? शब्दांना जोडतात. म्हणजे शब्दांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणणार तुम्ही? शब्दोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन्स. लक्षात ठेवा. आता ऍटचा अर्थ कुठं वापरलं जातं? वेळ किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी, आहे की नाही. विथ च्या सोबत किंवा च्या बरोबर असं जेव्हा मराठीत येईल तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय? विथ वापरायचंय. नंतर बाय, ने. किंवा तुम्हाला प्रोफेशन दाखवायचं असेल की बघा आय एम टीचर बाय प्रोफेशन, म्हणजे मी पेशेने काय आहे? शिक्षक आहे. ओके. हा लक्षात, हे तुम्हाला लक्षात आला हा कन्सेप्ट. ह्यानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा. फक्त काय करायचं की हा जो बेस आहे टेन्सचा तो ब्रेक नका करू. त्याच्यानंतर तुम्ही कसंही करा, नो
डाऊट की तुमची वाक्यरचना चुकीची आहे, बरोबरच येणार. ओके, आता बघा एक तुम्हाला समजवण्यासाठी घेतलं होतं. बघा वाक्यरचना कशी मोठी होत गेली, काही की नाही तुम्हाला कळलं सुद्धा नाही. आता फॉरचा अर्थ बघा काय होतो, साठी आणि करिता. बघा त्यासाठी तुमचे काय कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. बघा सेम वाक्यरचना घेऊ. आय गो टू विलेज फॉर माय फॅमिली. काय, गावाकडे मी माझ्या फॅमिलीसाठी जातो, है की नाही. किंवा आता इथं सिंपल पास्ट टेन्स घ्या, आय वेंट टू विलेज फॉर माय फॅमिली. बघा पण हे भूतकाळातले वाक्यरचना, मी गावाकडे माझ्या फॅमिलीसाठी गेलो. त्याच्यानंतर बघा काय, ऑन आणि इन. बघा तुम्हाला एक, माझ्याकडे रिंग नाहीये, हा बघा एक रिंग तुम्हाला सांगतो. आता हे रिंग कुठं आहे, माझ्या बोटामध्ये नाहीये, बोटाच्या वर आहे. मग तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, ऑन. जर मी म्हणलं वेअर इज द रिंग, द रिंग इज ऑन द फिंगर. बघा इन कुठं असतं लक्षात घ्या, इन आणि ऑन मधला फरक. जेव्हा एखादी गोष्ट सरफेसवर असते त्यावेळेस काय वापरायचंय, ऑन. आता हे जे माझं बोट आहे, ह्या बोटामध्ये जर रिंग असेल तर तेव्हा काय वापरणार तुम्ही, इन. बघा ह्या बोटाच्या आतमध्ये म्हणतोय मी. आता हे रिंग कुठं आहे, वर आहे की नाही, त्यामुळे इथं काय वापरणार, ऑन. म्हणजे एखादी गोष्ट सरफेसवर आहे तेव्हा ऑन, आणि जेव्हा एखादी गोष्ट आतमध्ये आहे त्यावेळेस काय, इन. बघा लक्षात घ्या. बघा ऑनचा अर्थ काय, वर. इन म्हणजे काय, च्या आत. इंटूचा पण अर्थ काय होतो की बाहेरनं आतमध्ये जाताना, त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, इंटू वापरायचं. जसं की बघा द कॉफी pour into the cup. बघा कॉफी काय आहे, तुमची कॉफी प्यायची, सॉरी द कॉफी नाही ना, फक्त कॉफी pour into the cup. म्हणजे कॉफी काय झाली, बाहेरनं तुम्ही काय केली, कपामध्ये ओतली. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, into. लक्षात घ्या. इन म्हणजे काय, च्या आत. बघा मी ऑलरेडी कुठं आहे, क्लासमध्ये आहे, म्हणजे आय एम इन द क्लास. ज्यावेळेस असं दाखवायचं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, इन. आता पेन कुठं आहे, ऑन द टेबल. पेन इज ऑन द टेबल, हे की नाही. त्यावेळेस असं असेल तर काय वापरायचंय, ऑन. आता त्याच्यामध्ये पण अपॉन आहे, नंतर अजून अबोव आहे, बरोबर. त्याचं भरपूर एक्सप्लेनेशन आहे, पण जे आपल्याला मोजके लागतात याचं दिलेलं आहे मी. ह्याच्या व्यतिरिक्त पण आहेत, थोडंसं तुम्ही पण अभ्यास करा. आता एक आहे बघा फ्रॉम. फ्रॉमचा अर्थ काय होतो, पासून. बघा त्याचे भरपूर म्हणजे दोन अर्थ होतात, पासून, मधून, है की नाही. नंतर अजून चाकडून, असं पण त्याचा अर्थ होतो. आता बघा ही स्टॉप मी, ही स्टॉप मी फ्रॉम गोईंग आउटसाइड. म्हणजे त्याने मला बाहेर जाण्यापासून थांबवलं. काय, आता इथे काय केलं, फ्रॉम नंतर आपण आयएनजी घेतलंय, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी. त्याचा अर्थ काय होतं की फ्रॉम गोईंग, जाण्यापासून, फ्रॉम स्पीकिंग, बोलण्यापासून. म्हणजे ही स्टॉप मी फ्रॉम स्पीकिंग, इथं आउटसाइड नाही येणार, मग त्याने मला बोलण्यापासून थांबवलं. बघा फ्रॉमचा अर्थ काय, पासून होतो. लक्षात घ्या हे प्रिपोजिशन खूप महत्वाचे आहेत. याचा अभ्यास करा आणि काळांचा अभ्यास करा, तेव्हाच तुम्हाला वाक्यरचना ह्या बनवता येतील, नाहीतर नाही. मी फक्त तुम्हाला काय केलंय, कन्सेप्ट फक्त शिकवलेला आहे. फक्त ह्याच्यानंतर काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.